आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या वतीने आज शहरातील शिवतीर्थ मैदान ते जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता। तालुक्यातील एका गावात मूर्तीच्या विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला पोलिसांनी कठोर शिक्षा द्यावी अशी त्यांची मागणी होती। या मोर्चात समाजातील सर्व समाज बांधव एकवटले होते। पहा काय म्हणाले समाज बांधव। आरोपींना अटक, आरोपींना अटक, आरोपींना अटक। भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, आज कवी महर्षी वाल्मिकी ऋषींचा अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आरोपींना अटक, आरोपींना अटक झालीच पाहिजे। आज कवी महर्षी वाल्मिकी ऋषींचा। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आमोदा या गावामध्ये आमचा जो आदिवासी कोळी समाज बांधव आहे, हा वर्षानुवर्ष त्याच्यावर तिथे अन्याय होतोय। त्यातलं उदाहरण सांगायचं म्हटले 2 दिवसापूर्वी आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषींची मूर्तीची विटंबना झाली। विटंबना झाल्यानंतर आमचा आदिवासी कोळी बांधव फैजपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेला, पण काही पोलीस प्रशासनातील मुजोर अधिकारी जे आरोपीशी संगनमताने त्यांनी हा डाव रचलेला आहे, त्यांनी उलट आमच्या बांधवांनी जी तक्रार दाखल केलेली होती, जे शुभम तायडे असतील, आनंद तायडे असतील, यांच्यावर गुन्हे दाखल करा, यांच्यावर गुन्हे दाखल न करता उलट आमच्याच कोळी समाज बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले। सर्वप्रथम या गोष्टीचा मी धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो, कारण की ज्यांनी आमच्या आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषींच्या मूर्तीची विटंबना केली, हे आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी कोणत्याही एका जातीचे नसून, कोणत्याही एका धर्माचे नसून, समस्त जगामधील जो हिंदू धर्म आहे, हिंदू धर्माचं हे आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी त्यांचं दैवत आहे। आणि त्या दैवताची तुम्ही विटंबना करतात, आणि जर आरोपींना असं वाटत असेल तर आमचं कोणी काही बिघाडू शकत नाही, तर आम्ही आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषीचे वंशज आहोत। आधी आम्ही कायद्याने लढाई लढू, जर कायद्याने आम्हाला न्याय नाही मिळाला तर रस्त्यावर उतरण्यास सुद्धा आम्ही मागे पुढे हटणार नाही। भारतीय न्याय संहिता कलम 299, भारतीय न्याय संहिता कलम 196, भारतीय न्याय संहिता कलम 302, कलम 324 या अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। आणि त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 SC ST ॲक्ट याच्यानुसार त्यांच्यावर कलम हे दाखल झालेच पाहिजे। आणि जर ते नाही दाखल झाले तर समस्त हा जो तुम्ही जो समाज बघतायत आमचा, फक्त हा एका मेसेजमुळे आलेला आहे। जर आम्हाला न्याय नाही मिळाला आणि आरोपींना जर अटक नाही झाली तर समस्त जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरी कोळी बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, आणि न्याय नाही भेटला तर जे आरोपी असतील त्यांना जागेवर तुळल्याशिवाय आमचा समाज शांत बसणार नाही, हे मी शासनाला सांगू इच्छितो। आणि पोलीस प्रशासनाला नम्रपणे आवाहन करू इच्छितो की जेव्हा जेव्हा कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम येतं, तेव्हा आमचा आदिवासी कोळी समाज बांधव कायद्याला मदत करण्याचं काम करतो। आणि आज पोलीस प्रशासनावरती वेळ आलेली आहे, खरे आरोपी कोण आणि खोटे आरोपी कोण हे आपण ओळखावं। आणि आम्ही जे SP साहेब आहेत, आपले अप्पर पोलीस अधीक्षक गावित साहेब आहेत, यांना निवेदन देण्यासाठी आम्ही जात आहोत। निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगणार आहोत